थोडंसं ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, चिमूटभर हळद, थोडंसं लाल तिखट, आवडीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, थोडंसं जिरं, कोथिंबिरीची पूड, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कांद्याची पात, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, एवढंच वरण शिल्लक होतं. वापर इथे करणार. वरण वाया पण जाणार नाही आणि छान असं हे थालीपीठ तयार होईल. गरज असली तर इथे पाण्याचा वापर करा. यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर केला. शेवटी यामध्ये मी रवा टाकणार आहे. यामध्ये रवा तुम्ही अगोदर टाकला तरीही चालेल. मी सर्वात शेवटी टाकला. पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेतलं. 5 मिनिटासाठी हे मी असंच ठेवते आहे. ऑडीचा पेपर घेतला. इकोपेक पेपर आहे. आता थालीपीठ थापून घेते. थालीपीठ थापून घेतलं. आता 4 ते 5 याला होल करायचे. गॅस चालू केला, तवा ठेवला, तवा गरम झाला. थालीपीठ आता यावर टाकतो. एका बाजूने थोडंसं भाजलं गेलं. आता थालीपीठ उलटवून घेते. गॅसची आच मोठी ठेवायची. दोन्ही बाजूने थालीपीठ थोडंसं भाजल्यानंतर ह्या होलमध्ये थोडंसं तेल टाकायचं. कडेने पण तेल टाकायचं. दोन्ही बाजूने तेल लावून थालीपीठ लालसर भाजून घ्यायचं. बटर, तूप हे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. थालीपीठ मी लालसर भाजून घेतलं. गॅस बंद केला. आता काढून घेते. असंच खाल्लं तरीही छान लागतं. लोणचं, दही, शेजवान चटणी यासोबत पण तुम्ही थालीपीठ खाऊ शकता.